हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे ब्रेड पकोडे आणि ब्रेड पकोडेमध्ये घालणार आहे मक्याचे दाणे. तर ही रेसिपी खूप छान टेस्टी आहे आणि मी ही रेसिपी माझ्या मुलाच्या स्कूलच्या टिफिनमध्ये बनवून देते सकाळी. तर चला मग ही रेसिपी बनवायला सुरुवात करते, पण त्याआधी माझी रेसिपी पूर्ण बघा आणि त्याला लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करा. तर चला मग सुरुवात करते. तर काही ब्रेड पकोडेसाठी घेतलेले जसे ब्रेड आणि त्याची ही बाजू अशी कट करून घेतलेली आहे आणि जे कट करून घेतलेलं बाजू आहे ते त्याचं मला ब्रेड क्रम करून घ्यायचं आहे. तसे ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर हे वाटून त्याचा चुरा करून घ्यायचा आहे. ह्याला ब्रेड क्रम बोलतात. त्याचबरोबर अमूल चीज घेतलेलं आहे. बॉईल बटाटे घेतले आहेत, उकडून घेतलेले बटाटे घेतले आहेत, मीठ, काली मिरची पावडर आणि मक्याचे दाणे मी वाफवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घालून त्याला वाफवून घेतलं आहे. त्याचबरोबर कांदा, शिमला मिरची, गाजर, थोडासा लसूण आणि मिरची हे सर्व घेतलेले. गाजर आणि लसूण किसून घेतलेलं आहे आणि हिरवी चटणीसाठी घेतलेले कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची आणि हे लिंबू घेतलेलं आहे. तर पहिलं हे सर्व वाटून घ्यायचं आहे. लिंबू वाटून नाही घ्यायचे, लिंबूचं रस वरून घालायचं आहे. तर आता मी पहिलं वाटून घेणार आहे ब्रेड क्रम. आता हे मिक्सीच्या भांड्यामध्ये ब्रेड घालून घेते आणि याला वाटून घ्यायचं आहे. ही रेसिपी मुलांना खूप आवडते. तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा. हे असं बारीक वाटून घेतलेले ब्रेड आता याला काढून घेऊया. आता यामध्ये मक्याचे दाणे वाटायचे, पण जास्त बारीक वाटायचे नाही, जाडा मोठा वाटायचा आहे. एकदाच असे फिरून वाटायचं आहे, जास्त वाटायचं नाही आहे. आता याला वाटून घ्यायचं आहे. असं वाटून घ्यायचं. आता याला या भांड्यामध्ये काढून घेऊया. हे असे जाडं मोठं मी वाटलेले आहे, जास्त बारीक वाटलेले नाही मक्याचे दाणे. आता मी ही हिरवी चटणीसुद्धा बनवायला घेते. हिरव्या चटणीमध्ये मी अर्धा चमचा मीठ वापरलं आहे आणि थोडीशी साखर घालायची. मी ह्यामध्ये थोडीशी साखर घालते चटणीमध्ये. बाकी सर्व घालून चटणी वाटून घ्यायचे. चटणी वाटेपर्यंत ही बाकीची वस्तू एकत्र करायचे. मीठ आणि काली मिरची सुद्धा घालायचे. हे मी पिझ्झा ऑर्गेनो घेतलेला तो सुद्धा घालते. याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही चटणीसुद्धा वाटून झालेली आहे. आता तिला मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. आता ही चटणीसुद्धा काढून घेतली. आता यामध्ये मी थोडासा लिंबू घालते, लिंबाचा रस. अशी चटणी बनवून घेतलेली आहे. आता हे चीज घालायचे. यामध्ये चीजला किसून घालायचे. आता मिक्स करून घेते याला. आता हे व्यवस्थित मिक्स झालेले. यामध्ये सर्व वस्तू घेतलेले आहेत. मक्याचे दाणे, कांदा, शिमला मिरची, पिझ्झा ऑर्गेनो, चीज, काली मिरची पावडर, मीठ आणि गाजर आणि कांदा हे सर्व काही वस्तू घेतलेली आणि हिरवी मिरचीसुद्धा बारीक कापून घेतलेली आहे. तर हे सर्व एकत्र करून झालेलं आहे. आता काय करणार आहे, हे जे ब्रेड स्लाइस घेतलेले आहे ना, हे या पाण्यामध्ये घालणार आहे. पाण्याचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये घालणार आहे आणि त्याला अशी पाण्यातून काढून घेणार आहे. तर असं हे पाण्यातून ब्रेड काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालणार आहे मसाला. जे मिश्रण बनवलेलं आहे ते सर्व घालायचं आहे यामध्ये. खूप चांगली टेस्टी पकोडे हे व्यवस्थित करायचं.
ब्रेडला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. हे असं बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर याला क्रममध्ये घालायचं आहे, म्हणजे ह्याला क्रम लावून घ्यायचं आहे. क्रम म्हणजे ब्रेडचा चुरा, असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्याचा झालेला आहे. आता हे दुसरं ब्रेड घेतलेलं आहे, त्याला सुद्धा असं पाण्यातून काढायचं आहे. तर असे ब्रेड घेतलेलं आहे, यामध्ये मसाला घालायचा आहे. असं करून सर्व मी करून घेते. आता हे सर्व मी असे करून घेतलेले, गोल आकारचे करायचे. तुम्हाला जसा आकार द्यायचा तुम्ही देऊ शकता. आता मी पहिलं छोटासा घालून बघते. अजून तेल काही गरम झालेले नाही आहे. नाही, फुटला नाही आहे. फुटलेलं नाही म्हटले म्हणजे तेल गरम आहे. फुटलं असतं तर तेल गरम नसतं. तर याला पहिला काढून घेऊया. याला लालसर कलर करून घ्यायचा आहे, जास्त ब्राऊन कलर. तोपर्यंत हे दुसरं घालते. आता याला काढून घ्यायचं आहे. छानपैकी झालेलं आहे. किती मस्त आणि टेस्टी वाटते. हे स्नॅक टाईप आहे. पावसाळी किंवा थंडीच्या टायमाला बनवायचं छान वाटतं. आणि मुलांच्या टिफिनला तर बनवून द्यायचं. आता हे सुद्धा झालेलं आहे, छानपैकी झालेलं आहे. आता याला काढून घेऊया. याला काढून झाल्यानंतर याला घालते मी. ही चटणी आणि टोमॅटो सॉस घ्यायचं आहे, ह्याच्याबरोबर खायला छान लागतं. मेयोनीज चटणी आणि टोमॅटो सॉस. आता हे सुद्धा झालेलं आहे. आता याला काढून घ्यायचं आहे. आता हे दुसरं घालून घेते मी. तोपर्यंत याला काढून घेते. आता असं करून आता हे सर्व मी फ्राय करून घेते 3. नंतर तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. आता हे शेवटचं राहिलेले, बाकीचं सर्व झालेलं आहे फ्राय करून. आता हे सुद्धा झालं. याला आता गॅस बंद करूया आणि याला काढून घेऊया. थंडीच्या सीझनला आणि पावसाच्या सीझनला हे बनवून खायचं खूप छान लागतं. आता तुम्हाला आता याला मी कट करून दाखवते. थंड कुठले एवढं. हे बघा असे झालेले छानपैकी. घेते चटणी, त्याचबरोबर टोमॅटो सॉस, त्याचबरोबर मेयोनीज. तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या रेसिपी ब्रेड पकोड्याची. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या